हे सरकार कधी पराभूत होणार नाही, संसदेत विशेषतः पराभूत होणार नाही असं वाटत असताना हे घडलेलं आहे. आणि त्या अर्थाने ही एक कदाचित देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घडामोड म्हणता येईल. आत्ता विरोधकांना एका अर्थाने सरकारला मागे रेटण्यात यश मिळालं आहे. ते यश क्षणिक ठरू शकतं. पण एक लक्षात ठेवा की अमेरिकेमध्ये लोकसंख्या वाढीचा दर आपल्याकडच्यासारखा विषम नाही आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये लोकसंख्या वाढती आहे, काही राज्यांमध्ये महाराष्ट्रासारख्या ती समजा स्थिरावली आहे, आणि काही राज्यांमध्ये दक्षिणेत उदाहरणार्थ लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होती. संस्कृत आणि हिंदी, विशेषतः संस्कृत प्रचूर हिंदी ही आणून जर असं कोणी म्हणत असेल की हे भारतीयत्व आहे, तर स्वाभाविकच तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, उडियासुद्धा, बंगालीसुद्धा कदाचित हे लोक असं म्हणतील की हा हिंदीच्या दादागिरीचा प्रयत्न आहे. आणि ते डिलिमिटेशन करणं आणि त्याच्यासाठी महिलांच्या आरक्षणाचं निमित्त वापरून सगळ्या पक्षांना ते स्वीकारायला भाग पाडणं, असं काहीसा प्रयत्न ह्याच्यातनं झाला. पण एकूण संघटनेत सुद्धा तुम्ही पहा, कुठल्याही पक्षात बायकांना फारसं स्थान दिलं जात नाही. त्यामुळे ते करता येण्यासारखं आहे. मागील 11 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारने सादर केलेलं विधेयक फेटाळलं जाण्याची नामुष्की सरकारवरती ओढवली आहे. विरोधकांच्या एकजुटीमुळे महिला आरक्षण आणि त्याआडून सरकार आणू पाहत असलेलं मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं विधेयक बहुमताअभावी फेटाळण्यात आले. याचे राजकीय अर्थ काय आहेत आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सुहास पळशीकर सर आहेत. सर नमस्कार. सर, सर्वात आधी जे काही आपण चित्र पाहिलंय संसदेमधलं, तर त्यानंतर एक जे बदललेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त विरोधकच दावे करतायत असं नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून ते जाणवतंय. तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्ही म्हणलात तसं हे सरकार कधी पराभूत होणार नाही, संसदेत विशेषतः पराभूत होणार नाही असं वाटत असताना हे घडलेलं आहे. आणि त्या अर्थाने ही एक कदाचित देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घडामोड म्हणता येईल. कारण झालं काय की 24च्या निवडणुकीमध्ये इंडिया ब्लॉक किंवा सरकार विरोधी पक्षांची एकजूट ही काही प्रमाणात होती, फार नव्हती. तिला थोडं यश मिळालं आणि नंतर अचानकपणे त्यांचं, ज्याला आपण म्हणू मोमेंटम, एकत्र येणं हे मागे पडलं. त्याला आता नव्याने परत गती मिळेल. आणि जर ठरवलं विरोधी पक्षांनी तर त्यांना परत एकदा एकत्र येऊन सरकारच्या विरोधामध्ये जनमत संघटित करण्याची संधी मिळेल, ही शक्यता आहे. त्यातनं आत्ता लगेच काही झालेलं नाही, पण ही शक्यता त्यातनं निर्माण झालेली आहे. आणि त्या अर्थाने हा गेल्या 10-12 वर्षांच्या राजकारणातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहायला पाहिजे. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे फक्त संसदेत घडलं आहे. अजून निवडणुकीच्या राजकारणात फार मोठं स्थित्यंतर काही झालेलं नाही आहे. सर, आता हे सगळं सरकार करू इच्छित होतं ते महिला आरक्षणासाठी, असं सरकारचं म्हणणं होतं. विरोधकांचा आरोप होता की मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा हा प्रयत्न आहे. जर सरकार म्हणत होतं अशा प्रकारे जर मतदारसंघांची पुनर्रचना झाली असती तर मग काय घडलं असतं? तुम्ही म्हणलात तसं मुळात हे महिला आरक्षण विधेयकाच्या मागे राहून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. कारण नाहीतर जर फक्त महिलांचं आरक्षण वाढवायचं असतं किंवा अंमलात आणायचं असतं तर त्याला इतर अनेक उपाय सरकारकडे होते. 23 सालीच होते, म्हणजे 24ची निवडणूक त्याप्रमाणे होऊ शकली असती. आणि त्यामुळे ह्याच्या पाठीमागे मुख्य मुद्दा जो होता तो जागा लोकसभेच्या वाढवायच्या, आणि त्या वाढवल्या की तुम्हाला नव्याने त्या जागांची फेरआखणी करायला लागणार, ज्याला डिलिमिटेशन म्हटलं जातं. आणि ते डिलिमिटेशन करणं आणि त्याच्यासाठी महिलांच्या आरक्षणाचं निमित्त वापरून सगळ्या पक्षांना ते स्वीकारायला भाग पाडणं, असं काहीसा प्रयत्न ह्याच्यातनं झाला. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की याच्यातला खरा मुद्दा डिलिमिटेशनचा आहे. 26 सालापर्यंत डिलिमिटेशन झालं तरीसुद्धा राज्यांची लोकसभेमध्ये जी जागांची संख्या आहे ती बदलणार नाही, असं सर्वपक्षीय सहमतीने ठरलेलं होतं. 2002 साली त्याच्यासाठी खास घटना दुरुस्ती झाली, कारण अन्यथा आपल्या घटनेप्रमाणे दर 10 वर्षांनी हे व्हायला लागतं. ते सेन्ससला म्हणजे जनगणनेला जोडलेलं आहे की सेन्सस करायचा, जनगणनेप्रमाणे जे बदल झाले असतील ते करायचे
आणि मग डिलिमिटेशन करायचं. ते 2 पातळ्यांवर होतं की समजा पुणे शहरामधले जे मतदारसंघ आहेत त्यांच्यात लोकसंख्येचा जो बदल झाला असेल त्याप्रमाणे मतदारसंघांची सीमा बदलायची, पण जागा तेवढ्याच राहतात. दुसरा जो बदल आहे तो मात्र असा आहे की जर पुण्यातल्या लोकसंख्येची प्रमाण इतकं बदललं आहे की त्यामुळे नगरच्या म्हणजे आताच्या अहिल्या नगरच्या जागा बदलतील, कमी होतील, तर त्या करायच्या. पण हे लॉजिक जर वापरायचं झालं तर मग त्या न्यायाने केरळची लोकसंख्या कमी झाली म्हणून केरळच्या जागा कमी करायच्या आणि त्याच्याऐवजी ज्या राज्याच्या लोकसंख्या वाढली असेल त्यांना त्या द्यायच्या. तो वादाचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यांचं लोकसभेमधलं जे प्रतिनिधित्व आहे त्याच्यात फेरफार होणं हा नाजूक मुद्दा आहे आणि 76 सालापासून आपण ते टाळलेलं आहे. म्हणजे 76मध्ये असा पहिल्यांदा निर्णय झाला की आपण आहे ती संख्या लोकांची कायम ठेवू. 77 साली ज्या काही लोकसंख्या होती किंवा लोकसंख्या म्हणण्यापेक्षा राज्यांची लोकसभेतली संख्या होती ते प्रतिनिधित्व कायम ठेवू. आत्ता जो दक्षिणेकडच्या राज्यांचा आरोप आहे म्हणजे जे तिथले आत्ताच्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांचे विरोधक आहेत, मग तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील, केरळचे मुख्यमंत्री असतील, तर हे सातत्याने हीच भीती व्यक्त करतायत. आत्ता सरकार हे जे काही विधेयक आणू पाहत होतं याच्यामधून तो प्रयत्न होत होता असं म्हणायला वाव आहे की फक्त ही विरोधकांची एक प्रकारे वातावरण निर्मिती होती? कसं आहे, दोन्ही बाजूनी बोलता येईल. सरकार असं म्हणत होतं की कुणाचाही शेअर कमी होणार नाही. शेअर कमी होणार नाही म्हणजे काय, तर कुणाचीही लोकसंख्या कमी होणार नाही का कुणाच्याही शेअरचं प्रमाण कमी होणार नाही. बरं, ते प्रमाण कमी होणार नाही हे सरकार कसं सांगू शकेल? कारण डिलिमिटेशन कमिशन एकदा तुम्ही नेमलं आणि त्याला सांगितलं की जनगणनेप्रमाणे तुम्ही डिलिमिटेशन करा की लगेच त्या कमिशनला लोकसंख्येच्या प्रमाणातच ते करावं लागणार. म्हणजेच ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला गेल्या 50 वर्षात त्यांची लोकसभेमध्ये असणारी संख्या कमी होणार. ती किती कमी होईल त्या त्या राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे ठरेल. जरी तुम्ही लोकसंख्या वाढवली, ही सभासद संख्या वाढवली लोकसभेची, जे प्रस्तावित होतं की आत्ताच्या 545 ऐवजी 850पर्यंत आपण जाऊ असा प्रस्ताव होता, त्याच्यात सगळ्यांच्याच जागा वाढणार होत्या. पण उत्तर प्रदेशच्या जेवढ्या वाढतील त्याच्या मानाने केरळच्या किंवा कर्नाटकच्या कमी वाढणार आणि त्यामुळे मी ज्याला म्हटलं प्रमाण, ते एकमेकांशी असलेले संबंध त्या राज्यांचे त्याच्यावर विपरीत परिणाम होईल ही टीका बरोबर होती. म्हणजे त्यामुळं अमित शहांनी एक आकडेवारी देखील जाहीर केली की दक्षिणेकडच्या समजा कर्नाटकचे जे प्रतिनिधित्व आहे ते उलट वाढणार आहे, केरळचं वाढणार आहे, तमिळनाडूचं वाढणार आहे, हे वाढणार आहे. मात्र उत्तरेकडच्या राज्यांचं जे प्रतिनिधित्व वाढणार होतं यातून ते कितीतरी अधिक असणार होतं दक्षिणेकडच्या राज्यांपेक्षा. सर, आपण हा सगळा वादाचा मुद्दा आहे. आपण प्रत्येक बाबतीत अमेरिकेकडे पाहतो, अमेरिकेमध्ये काय झालं किंवा काय होतंय, तर अमेरिकेमध्ये सुद्धा एक राज्य आहेत त्यांची आणि ठरलेलं त्यांचं ते प्रमाण आहे, ते आहे तसंच आहे. म्हणजे तिथंही लोकसंख्या बदलत असेल, अमुक तमुक होत असेल, पण देशाचं अखंडत्व कायम राखण्यासाठी अमेरिकेत लोकसंख्येच्या प्रमाणात असं राज्यांच्या काही प्रमाणात जागा कमी जास्त होऊ शकतात. पण एक लक्षात ठेवा की अमेरिकेमध्ये लोकसंख्या वाढीचा दर आपल्याकडच्यासारखा विषम नाही आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये लोकसंख्या वाढती आहे, काही राज्यांमध्ये महाराष्ट्रासारख्या ती समजा स्थिरावली आहे आणि काही राज्यांमध्ये दक्षिणेत उदाहरणार्थ लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होती आहे. हा जो आपल्याकडचा फरक आहे तो फरक हा विकासाच्यामुळे, प्रगतीच्या टप्प्यामुळे आणि त्या त्या राज्यांनी केलेले लोकसंख्या नियंत्रणाचे जे प्रयत्न आहेत त्यांच्यामुळे होतो. म्हणजे आत्ता आपण हा किचकट विषय आहे त्याच्यात नको जायला, पण लोकसंख्या वाढते ती कशी वाढते याला सगळे लोकसंख्याशास्त्राचे तज्ज्ञ असं सांगतात की जर एखाद्या समाजामध्ये मागासलेपणा आणि शिक्षणातला मागासलेपणा किंवा अशिक्षितपणा यांचं प्रमाण जास्त असेल तर लोकसंख्या वाढ जास्त होते. याचाच अर्थ असा झाला की जी राज्य विकसित होतात आणि ज्या राज्यांमध्ये शिक्षणाचा विकास होतो तिथे लोकसंख्येचा वाढीचा दर थांबतो आणि ते महाराष्ट्रातही झालेलं आपण पाहतोय आणि ते खाली दक्षिणेतही झालेलं आहे. आणि त्यामुळे हा जो फरक आहे की विकास आणि शिक्षण याच्याशी लोकसंख्या जोडलेली असल्यामुळे आणि आपल्या देशामध्ये विकास आणि शिक्षण यांच्याबद्दलचा
वेगवेगळ्या राज्यांचा परफॉर्मन्स हा विषम आहे. ऐतिहासिकदृष्ट्या तो विषम आहे, त्याला अनेक कारणं आहेत. पण ही फक्त वस्तुस्थिती आहे की मध्य प्रदेश किंवा बिहार किंवा राजस्थान या राज्यांमध्ये आर्थिक मागासलेपणा जसा आहे तसाच शिक्षणाच्या बाबतीतही मागासलेपणा आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलं, उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढलं की आपोआप आपलं कुटुंब लहान असलं पाहिजे ही जाणीव लोकांना होते. त्याच्यासाठी वेगळे फार प्रयत्न करावे लागत नाहीत आणि ते झालं की लोकसंख्या वाढ नियंत्रणात येते. ते भारतात काही राज्यांमध्ये झालं आहे, काही राज्यांमध्ये कमी झालेलं आहे. सर, आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात येतं की भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. विविधता तर आहेच, पण विषमता पण आहे. आपण आत्ता या विषमतेबद्दल बोलतो आहोत. ही विषमता आर्थिक आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे आणि या विषमतेचाच परिणाम म्हणून दक्षिण विरुद्ध उत्तर भारत असं एक चित्र उभा राहतंय किंवा केलं जातंय म्हणा. त्याला दोन्हीकडचे राजकारणी कारणीभूत आहेत. दक्षिणेकडचे राजकारणी म्हणतायत की आमच्यावरती घालाय, त्यांचं तिथलं राजकारण साधण्याचा प्रयत्न करतायत. सरकारवरती जो आरोप होतोय तो तर याच्याकडे तुम्ही सर कसं पाहता? मधल्या काळात म्हणजे आमचा जन्मही नसेल त्यावेळी दक्षिण भारतातली तमिळमची चळवळ मी ऐकलेली आहे, वाचलेली आहे. त्याच्यातून काय घडलं हेही आपण पाहिलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीकडे सर तुम्ही कसं पाहता? कसं आहे, दक्षिण आणि उत्तर हा वाद खरा खोटा कसा मानायचा हे त्याच्या इतिहासात गेलं की आपल्याला कळतं. म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला, द्रविड अस्मिता तमिळनाडूमधली ही होती, हे खरं आहे. पण त्याला कशाची जोड मिळाली हे जर आपण पाहिलं तर मग आपल्याला कळतं की द्रविड अस्मितेचं राजकारण तिथे काय यशस्वी होतं. तुम्हाला असं दिसेल की भारतात, आणि मी भारतात म्हणतो तेव्हा महाराष्ट्र आपण उत्तर भारताचा सध्या भाग मानूयात, कारण महाराष्ट्रातलं थिंकिंग हे त्या प्रकारचं आहे. भारतात एक प्रवाह असा मानण्याचा दिसतो आपल्याला की भारत म्हणजे उत्तर भारत. ती प्रतिमा आपल्या डोक्यात असते. हिंदीचा आपल्यावरती प्रभाव असतो. महाराष्ट्रात हिंदीला फारसा विरोध केला जात नाही, हे खरं आहे. आणि हिंदीला विरोध करायचा का नाही हा राजकीय मुद्दा बाजूला ठेवू. पण जेव्हा भारतामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून सक्तीने आणण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा ताबडतोब दक्षिणेत त्याची प्रतिक्रिया उमटते. याचं कारण त्यांच्या दृष्टीने हा सक्तीचा मुद्दा तयार होतो. त्यामुळे आर्य संस्कृती ही भारताची संस्कृती आहे का? हिंदी ही भारताची एक सगळ्यांची भाषा आहे का? आपण भारतीय असणं याचा अर्थ उत्तर भारताच्या आयडेंटिटीशी आपण जोडून घेतलं पाहिजे का? हे अवघड प्रश्न आहेत. आणि ते जेव्हा रेटले जातात, सतत जेव्हा हिंदीचा पुनरुच्चार केला जातो. आता तुम्ही बघा, सगळ्या कायद्यांची नावंसुद्धा हिंदीत आलेली आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियम. संस्कृत आणि हिंदी, विशेषतः संस्कृत प्रचूर हिंदी ही आणून जर असं कोणी म्हणत असेल की हे भारतीयत्व आहे, तर स्वाभाविकच तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, उडियासुद्धा, बंगालीसुद्धा कदाचित हे लोक असं म्हणतील की हा हिंदीच्या दादागिरीचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा उत्तर भारत विरुद्ध कदाचित पूर्व आणि कदाचित दक्षिण भारत हा वाद जो आहे तो एका पातळीवर सांस्कृतिक राजकारणाचा भाग आहे. सर, आता हे विधेयक तर फेटाळलं गेलं आहे. एक असंही बोललं जातं की सरकारला हे ठाऊक नसेल असं नाही की हे विधेयक फेटाळलं जाईल, कारण बहुमत किती आहे हे माहीत आहे सरकारला. तर विरोधकांवरती एक आरोप करता यावा की विरोधक महिला विरोधी आहेत म्हणून हे सगळं घडलं आहे का, हा एक भाग. आणि पुढं सरकार हे विधेयक आणायचा जर प्रयत्न करेल तर काय पर्याय सरकारकडे असू शकतील? पहिलं, सरकारने हे विधेयक आणलं त्याच्या पाठीमागचं आपण राजकारण थोडक्यात बघू. आपल्याला माहिती नाही शेवटी सरकारच्या मनात काय होतं. पण ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास असू शकतो. पण त्यानिमित्ताने विरोधी पक्षांमध्ये फाटाफूट घडवण्याचे प्रयत्न करणं, जसं आत्ता यावेळेला काही नाही तरी YSR त्यांच्या हाती लागलं, YSR काँग्रेस त्यांच्या हाती लागलेलं आहे, त्यामुळे ते होतं. दुसरं, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सरकारला हे माहिती होतं, पण त्याचा उपयोग करून सगळे विरोधी पक्ष हे स्त्रियांच्या विरुद्ध कसे आहेत हे दाखवून आपल्या पक्षाचा एक प्लस पॉईंट तयार करणं, स्वतःची बाजू भक्कम करणं, हा त्याचा दुसरा हेतू असू शकतो. आता जर सरकारला इथे पुढे जाऊन करायचं असेल तर काय करायला लागेल? आपण दोन भाग करूयात की महिला आरक्षण विधेयक. त्याच्याबद्दल जर सरकारला खरंच करायचं असेल काही, तर एकच गोष्ट करता येते, ती म्हणजे आत्ता आहे त्या लोकसंख्येत 1/3 लॉटरी टाकून जागा रिझर्व करायच्या
आणि त्या स्त्रियांना द्यायच्या. दुसरी गोष्ट करता येते की जी विरोधी पक्षही करू शकतात, ती म्हणजे कायदा येवो न येवो स्त्रियांना संघटनेत आणि पक्षात जास्त जागा द्यायच्या. आत्ताच्या लोकसभेत तुम्ही बघा, ज्या लोकसभेने 23 सालच्या नारी शक्ती वंदन अधिनियम एकमताने पास केला, त्याच लोकसभेत 24 साली मात्र जेमतेम 14% सुद्धा स्त्री प्रतिनिधी नाही आहेत. म्हणजे कोणीच याच्या बाबतीत गंभीर नाही आहे, कोणी कुणाला बोल लावायचे, कोणीच असं म्हणत नाही आहे की तुम्ही कायदा करा किंवा नका करू. नैसर्गिकरित्या समाजाचं विविधता आपण मगाशी म्हणत होतो ती तर सोडाच, पण निदान बायकांचं प्रमाण निम्म आहे म्हणून आम्ही निम्म्या उमेदवाऱ्या बायकांना देऊ. कोणीच म्हणायला तयार नाही. कोणत्या पक्षाकडे त्यांची तक्रार असते, आमच्याकडे उमेदवार नाहीत. ते का नाहीत? कारण तुमच्याकडे तुम्ही बायकांना पक्षामध्ये कामाला ते घेतच नाही. ज्या देशामध्ये आता 25 वर्ष झाली स्थानिक निवडणुका बायकांना प्रतिनिधित्व आहे, मग तिथून ज्या नगरसेवक म्हणून किंवा ग्रामपंचायतीच्या सभासद म्हणून निवडून येतात बायका, त्यांना आपल्या राजकारणाशी जोडून घेऊन पुढे उमेदवारी का दिली जात नाही? त्याचं एक कारण आहे रोटेशन. आज हे रोटेशनच्या आधारे सगळी चर्चा चालली आहे, पण रोटेशन हे घातक आहे. याचं कारण त्यामुळे ना धड पुरुष प्रतिनिधींना नीट काम करता येईल, ना बायकांना आपले मतदारसंघ तयार करता येतील. पण एकूण संघटनेत सुद्धा तुम्ही पहा, कुठल्याही पक्षात बायकांना फारसं स्थान दिलं जात नाही. त्यामुळे ते करता येण्यासारखं आहे. दुसरा भाग या सगळ्या चर्चेचा आहे डिलिमिटेशनचं काय करायचं. मला असं वाटतं की मुळातच डिलिमिटेशन हा तडजोडीचा आणि समन्वयाचा विषय असला पाहिजे. असं कोणी म्हणून चालणार नाही की कायद्याने हे सांगितलं तसंच फक्त होईल. आणि कायद्याने सुद्धा असं सांगितलं आहे असं आपण म्हणतो की लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, पण आपल्याच डिलिमिटेशनच्या कायद्याने पूर्वापार छोट्या राज्यांना किमान एक खासदार असेलच हे मान्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर 17-18 लाखांमागे एक प्रतिनिधी आपण देत असलो निवडून, तर तरीसुद्धा तेवढे नसताना गोव्याला किंवा मेघालयाला खासदार निवडून देता येतात. म्हणजे आपण ही गॅरंटी दिली की तुमचं राज्य छोटं आहे, आम्ही तुमच्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन देतो. ही तडजोड आहे. ही देशाच्या अखंडतेसाठी आवश्यक असलेली ही जी अखंडतेसाठी समन्वयाची भूमिका आहे ती सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. जर सरकारने ती घेतली तर आपण दक्षिणेतल्या पक्षांना बोल लावू शकतो की ते कोणतीच तडजोड करायला तयार नाहीत. त्याच्यात तडजोडीचे अनेक मार्ग असू शकतात. ते जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत जैसे ते ठेवावं लागेल. आणि आता जी कटुता आलेली आहे या कायद्यांच्या प्रयत्नामुळे, त्याच्यामुळे जर 26 साली काही तडजोड होऊ शकली असती तर ती माझ्या मते 10 वर्षे आता लांबणीवर पडली, मागे गेली. बरं सर, शेवटचा प्रश्न. सुरुवात जेव्हा तुम्ही केली होती तेव्हा म्हटलं होतं की संसदेमध्ये पराभव झालेला आहे, प्रत्यक्षामध्ये मात्र तसं चित्र नाही. तर हा जो काही संसदेतला जो काही प्रकार आहे कालचा, त्याचं जे काही चित्र आहे तर ते बाहेर नेण्यासाठी विरोधकांना खरं तर खूपच मेहनत करावी लागेल किंवा खूप सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये सरकारला पुन्हा एकदा विरोधकांमध्ये फूट पाडायची संधी असेल आणि विरोधकांसाठी मग पुढची जी काही पावलं आहेत तर ती काय असतील? अगदी बरोबर आहे. हे जे आत्ता विरोधकांना एका अर्थाने सरकारला मागे रेटण्यात यश मिळालं आहे, ते यश क्षणिक ठरू शकतं. याचं कारण असं की आता बाहेर सरकार त्यांच्या विरुद्ध प्रचार करू शकतं, त्याला तोंड देण्यात त्यांचा वेळ जाईल आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात नवीन भूमिका घेण्याच्या ऐवजी आपल्यावर केल्या जाणाऱ्या आक्षेपांना आणि आरोपांना उत्तर देण्यात त्यांचा वेळ जाईल. आणि एकजुटीचं म्हणाल तर मुळात मोदी सरकार का नको याच्याबद्दलचं विरोधी पक्षांचं आकलन दुर्बळ आहे. आपण या ज्या सगळ्या गोष्टी बोलतोय, लोकशाही प्रक्रिया असेल, डिलिमिटेशन असेल, विविधता असेल, ह्या तात्विक मुद्द्यांची जाणीव ठेवून विरोधी पक्षांचं स्वतःचं वर्तन जर झालं तर एकजूट टिकू शकेल. नाहीतर परत उद्या कुठल्या तरी एखाद्या नगरपालिकेतल्या नगराध्यक्षाच्या जागेवरनं तडजोडी होत नाहीत आणि फाटाफूट होते. अशा दुर्दैवी अवस्थेत विरोधी पक्ष जाऊन बसतील. धन्यवाद सर. तर हे सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचं राजकारण जरी आपण बाजूला ठेवलं तरी हा सगळा प्रकार घडला तो मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने. ही पुनर्रचना व्हायला हवी, आपलं संविधान सांगतं, कायदा तसा सांगतो. मात्र ही पुनर्रचना होत असताना आपल्या देशाची जी अखंडता आहे ती कायम राहावी
ही काळजी आपल्या पूर्वसुरींनी जी घेतलेली आहे ती आत्ताही घेण्याची गरज आहे. जर तुम्ही बळाच्या माध्यमातून कोणती गोष्ट रेटण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न केला तर त्याची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहत नाही. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.